आता पाहूया महत्त्वाच्या बातम्या। बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात सरकारी वकील बदलला। राज्य सरकारकडून अमित देसाईंची सरकारी वकील म्हणून नियुक्ती। हितेन वेणुगावकरांच्या ऐवजी आता अमित देसाई युक्तिवाद करणार। शेगाव तालुक्यातील केसगळती होत असलेल्या गावात आयसीएमआर कडून पुन्हा एकदा रक्ताचे नमुने गोळा। नागरिकांमध्ये संभ्रम। तर ज्या रुग्णांचे महिनाभरापूर्वी रक्ताचे नमुने घेतले होते त्यांचे पुन्हा रक्ताचे नमुने घेतले। आरोग्य विभागाचे अधिकारी डॉक्टर अमोल गीतेंची माहिती। लोकांनी उपचारासाठी निधीची वाट पाहायची का? मुंबई उच्च न्यायालयाचा सरकार सार्वजनिक आरोग्य विभागाला सवाल। तर आरोग्य वैद्यकीय शिक्षण विभागाला भूमिका मांडण्याचे निर्देश। एक तोळा सोन्याचा भाव 84,000 रुपयांवर। गेल्या फक्त 36 दिवसात सोन्याच्या भावात तब्बल 8,161 रुपयांची वाढ। पुढच्या काळात 90 पार करण्याचा अंदाज। तुळजाभवानी मंदिरात ड्रेस कोड लागू करण्याच्या मागणीला पाळीकर पुजारी मंडळाचा विरोध। तर कायदेशीर आणि धार्मिक बाबींचा विचार करून निर्णय घेणार, जिल्हाधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण। स्कूल बस ओनर्स असोसिएशनकडून 18% भाडेवाढ करण्याचा निर्णय। 1 एप्रिलपासून भाडेवाढ लागू होणार, पालकांच्या खिशाला खात्री। नांदेडच्या नाफेड खरेदी केंद्रावर वाहनांच्या रांगा। नाफेडमध्ये सोयाबीन खरेदीचा उद्या शेवटचा दिवस। नाफेड खरेदी केंद्रावर शेतकरी 4 दिवस मुक्कामी। संभाजीनगरमधील सिडको परिसरातून अपहरण झालेल्या 7 वर्षीय मुलाची पोलिसांकडून सुखरूप सुटका। पोलीस आयुक्तांच्या प्रवीण पवार यांच्या नेतृत्वात पोलिसांची मोठी कामगिरी। जालन्याच्या जाफराबाद तालुक्यातील ब्रह्मपुरी परिसरातून मुलाची सुटका। साखरेच्या दरात क्विंटलमागे 100 रुपयांची वाढ। उत्पादनात घट झाल्यानं किरकोळ आणि घाऊक बाजारात दरात वाढ। येत्या काही दिवसात आणखी दरवाढ होण्याची शक्यता।